श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल. असेच मजेत राहा. रोज झोपण्यापूर्वी 4 मिनिटे ही कथा ऐकून तर बघ. भयंकर खतरनाक दुःखांचा आजच रात्री नायनाट होईल. एकेकाळी एक मुलगा होता. त्याचं नाव सबल होतं. तो शहरात राहत होता. तो त्याच्या आयुष्याबद्दल खूप निराश होता. त्याच्या निराशेचं कारण म्हणजे तो आजवर आयुष्यात काहीच करू शकला नव्हता. त्याचे आई वडील त्याला टोमणे द्यायचे की तुझे सगळे मित्र बघ काय काय करतात आणि तू काही करत नाही. तू काहीतरी केलं पाहिजे, पण तू घरीच बसला आहेस. मित्रांमध्येही त्याची अनेकदा चेष्टा केली जायची. तो कुठेतरी गेला की लोक त्याला विचारायचे, तू काय करतोस? हे सांगायला त्याला खूप लाज वाटायची. तो काहीच करत नव्हता. हळूहळू त्याने नातेवाईकांशी संपर्क कमी केला आणि लोकांना भेटणे देखील बंद केले. तो बहुतेक वेळा घरीच असायचा. तो एकटाच रडत आणि देवाला शिव्या देत राहायचा आणि आपल्या नशिबाला दोष देत राहायचा. आता त्याला त्याचं आयुष्य एक ओझं वाटू लागलं. कधी कधी त्याला वाटायचं की आपण काहीतरी करू शकू आणि मग त्याला वाटायचं की जगण्यापेक्षा मरण बरे. एक दिवस तो त्याच्या गावातील एका रस्त्यावरून जात होता. तेव्हा त्याला एक उपदेशक दुःख आणि संकटांवरती उपदेश करताना दिसला. तोही त्याच गर्दीच्या मागे बसून गुरूंचे प्रवचन ऐकू लागला. उपदेशक सांगत होते, दुःख हे शिक्षकांसारखे असतात, जो आपल्या जीवनाचे सत्य दाखवतो आणि जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे जीवन जगायला शिकू शकता. हवे तर काहीही साध्य करू शकता आणि हवे तर कोपऱ्यात बसून रडूही शकता. असा उपदेश गुरुजी करत होते. सबल हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होता, पण शिक्षकांचे हे शब्द त्यांना आवडले नाही. तो उभे राहिला आणि म्हणाला की काहीही शिकवून दुःख दूर होत नाही. त्यात फक्त आणि फक्त दुःख आहे. दुःख अनंत आहे. यानंतर काहीच होणार नाही असे वाटते. काही केलं तरी काही फरक पडत नाही. मृत्यूही समोर लहान वाटतो. उपदेशक म्हणाले, बाळा, तुझे दुःख काय आहे? सबलने आपली सर्व व्यथा त्यांच्यासमोर सांगितली आणि विचारले, माझ्या दुःखावर काही उपाय आहे का? हे ऐकून शिक्षक हसले आणि म्हणाले, तू त्या दिवशी माझ्याकडे ये जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल. मी तुझी समस्या नक्कीच सोडवेन. असे बोलून ते शिक्षक तेथून निघून गेले. सबलच्या मनात विचार आला की माझे दुःख खोटे आहे का? मी ज्या वेदनांतून जात आहे ते खोटे आहे का? माझे दुःख कोणीच समजू शकत नाही. जेव्हा आई वडीलच समजत नाहीत तर शिक्षक उपदेशक कसे समजणार? त्यांच्या दुःखाने व्यथित होऊन सबल निर्णय घेतो की आता आपण काहीतरी करू. सबल एक छोटासा व्यवसाय सुरू करतो, पण त्याला त्यामध्ये यश मिळत नाही. तो काहीतरी प्रयत्न करतोय अशी विचारणा त्याच्या कुटुंबियांनी केली. तो त्याच्या व्यवसायात टिकून राहिला आणि हळूहळू त्याला यश मिळू लागले. मग त्याने वेग वाढवला आणि अवघ्या 3 वर्षातच तो एक मोठा व्यापारी बनला. आता सबलच्या आजूबाजूला त्याची काळजी घेणारे, त्याला मदत करू पाहणारे बरेच लोक होते. आता त्याची घरातील लोकसुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हते. दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्याही वाढत चालली होती. काही लोक आणि तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता. त्याच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की जेव्हा तुम्ही मोठे व्यापारी बनून खूप आनंदी असाल तेव्हा तुम्ही या शहराचा आणि या राज्याचा सर्वात मोठा व्यापारी झालात तर तुम्हाला किती आनंद होईल याची कल्पना करा. किती लोकांना तुमच्यात सामील व्हायला आवडेल. तुमची प्रतिष्ठा किती मोठी असेल आणि खुद्द राजालाही तुमच्याशी मैत्री करायला आवडेल आणि गरज असेल तेव्हाच तो तुमच्याकडून पैसे घेईल. आणि हे सर्व ऐकून सबल या सगळ्याची खूप लवकर गरज होती. त्याला वेळ व्हायला घालवायचा नव्हता. त्याला बराचसा वेळ या गोष्टी
मिळवण्यात गेला होता, त्यामुळे तो योग्य नसलेल्या गोष्टी करू लागला. मोठे कर्ज घेऊ लागला, मित्रांकडून पैसे उकळवून आणि जास्त नफा कमवण्याच्या लोभापायी तो आपल्या मालात भेसळ करू लागला. इतर व्यापाऱ्यांविरुद्ध कट रचून धमकावून त्यांची फसवणूक तो करू लागला. त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो करत असे त्या पद्धतीने तो जास्त पैसे कमवत होता. पण आता त्याचे जीवन पूर्वीसारखे शांत राहिले नव्हते. त्याची मनस्थिती नाहीशी झाली होती आणि त्याला रात्री झोपही येत नव्हती. तो घुसमटत राहत होता. सर्व काही असूनही त्याला कशातच आनंद मिळत नव्हता. एके दिवशी सबल त्याच्या गाडीने कुठेतरी जात होता, तेव्हा वाटेत त्याला एका धर्मोपदेशकाचा आश्रम दिसला. तो थांबला आणि गुरूंकडे गेला आणि म्हणाला, संत, तुम्ही मला माझ्याकडे यायला सांगितले होते. जेव्हा माझ्या जीवनात खरे दुःख येते, मी खूप दुःखी आहे की मला रात्रीची झोपही शांत लागत नाही. मला कुठेही शांतता मिळत नाही. अशा प्रकारे सबलने आपल्या सर्व समस्या गुरूंना सांगितल्या. गुरु म्हणाले, जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटायला आलास तेव्हाही तुला काही वेदना होत्या. त्या दुःखातून तू काय शिकलास? सबल म्हणाला की फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही. तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कृती करावी लागते आणि नुसते काम करूनही काही होत नाही. त्याचे परिणाम दिसायला हवेत. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की तुमचे ध्येय साध्य होणार नाही, तेव्हा वाटेत कितीही अडचणी आल्या, कितीही निराशा आली, मन कितीही निराश झाले, आता काहीही होणार नाही असे वाटले तरी फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल. लोक फक्त यशस्वी लोकांचाच आदर करतात. कोणी कितीही चांगले वागले तरी ते लोकांच्या नजरेत नेहमीच ओझे बनून राहतात. हे सर्व ऐकून धर्मोपदेशक हसले आणि म्हणाले, तुम्हाला ते मिळणे हे खरे दुःख नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे या, मी ते दूर करेन. निघताना सबलने सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक घडा गुरूंसमोर ठेवला. घडा पाहून गुरु म्हणाले की त्याचा मला काही उपयोग नाही. त्या झाडाखाली खड्डा खणून गाडून टाक. सबलने तो घडा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे झाडाखाली पुरला आणि तो तेथून निघून गेला. काही दिवस व्यवसाय चांगला चालला होता, परंतु व्यवसायाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला. त्याची सर्व संपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागली आणि एक दिवस आला जेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हते आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता. परंतु तो निश्चिंत होता, कारण त्याने त्याचे सर्व कर्ज त्याच्या मित्राकडून घेतले होते. त्याला वाटले की त्याचे मित्र वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे राहतील, पण असे काही झाले नाही. वाईट वेळ येताच मित्रांनी त्याच्याकडे सर्वात आधी कर्ज मागायला सुरुवात केली. कर्ज परत न केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याला दिली. त्याचे सर्व हितचिंतक आणि प्रियजन त्याच्यापासून दूर गेले. त्याच्यासोबत मजामस्ती करणारे त्याचे मित्र आता त्याच्यापासून दूर पळू लागले होते. त्याचे कुटुंबीय त्यांची मोजणी करू लागले होते. त्यांच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही राहिले नाही. त्याने वडिलांकडे मदत मागितली असता वडिलांनी सांगितले की माझ्याकडे थोडी मालमत्ता आहे, ती मी तुला दिली तर मी तुझ्या आईला काय उत्तर देऊ? ही संपत्ती आमचा शेवटचा उपाय आहे. सबलला मनात खूप दुःख झाले. त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. त्याचे दुःख कोण समजून घेणार? त्याला कोण सांभाळणार? जनतेच्या या विश्वासघातामुळे तो आतून तुटला होता. तो विचार करू लागला की आता जगण्यात काय अर्थ आहे? आता मरण हाच एकमेव पर्याय आहे. आत्महत्या करायला तो टेकडीवर जात होता आणि तेव्हा त्याला ते उपदेशक दिसले आणि आठवले, तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे ये. सबल गुरूंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा त्याने सांगितली. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, हे गुरुजी, माझे दुःख दूर करा. आणि तेव्हाही गुरु म्हणाले, आयुष्यात जेव्हा खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे ये, मी ते नक्की दुरुस्त करेन. सबल म्हणाला की काय चाललं आहे माझ्या आयुष्यात? दुःख नाही असं तुम्ही म्हणत आहात, मग खरे दुःख काय? गुरुजी म्हणाले की आधी तुझ्या दुःखातून काय शिकलात ते मला सांग. सबल म्हणाला की मी हे शिकलो की आपल्या आयुष्यात जी माणसे येतात ती आपल्या यशामुळे आणि प्रगतीमुळे, आणि मग ते आपल्याला फसवण्याचा निश्चित प्रयत्न करतात.
आपल्याला वाटतं की ते वाईट काळात आपल्या सोबत असतील, पण ते कधीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाहीत. ते चांगल्या काळात आपला फायदा घेतील आणि वाईट काळात आपल्याला निश्चित सोडून जातील. आणि आपल्याला निश्चित सोडून जाणार. फक्त अशा लोकांवरती विश्वास ठेवा जे आपल्या वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. पण अशी माणसे फार कमी असतात. पण ज्यांच्याकडे काही नाही अशांकडे अशी चांगली माणसे निश्चित असतात. ज्याच्याकडे आहेत त्यांचे कौतुक करायला हवे. त्यांचा अपमान होता कामा नये. कधीही कोणाच्याही विरोधात षड्यंत्र करू नये. आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने करा आणि कधीही लोभी होऊ नका. आपल्या सर्व वेदना आणि अनुभव सांगितल्यानंतर सबल डोळ्यात अश्रू घेऊन गुरुजींसमोर बसला. थोड्या वेळाने गुरु उठले आणि त्यांनी झाडाखाली खड्डा खणून तो घडा बाहेर काढला, जो त्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेला होता. आणि तो त्यांनी सबलला दिला आणि सांगितले की खरं दुःख तुझ्या आयुष्यात आल्यावरच माझ्याकडे ये. सबलने आपल्या गुरूंचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून तो निघून गेला. त्या पैशातून त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला. आता तो एक छोटा व्यापारी म्हणून आनंदी होता. पूर्ण समर्पणाने आणि प्रामाणिकपणे त्याने तो व्यवसाय केला आणि मोठा व्यापारी बनला. त्याचे जीवन सुख सोयीने भरलेले होते. पण माणूस कितीही चांगला असला तरी जीवनात दुःख येत राहते. त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूच्या रूपाने त्याच्या आयुष्यात खूप दुःख आले, कारण ते दोघेही एकाच दिवशी मरण पावले. सबलचे आईवडिलांवर खूप प्रेम होते, त्यामुळे त्यांच्या निधनाने त्यांना खूप मोठा धक्का बसला. तो त्यांचे मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेला, जिथे अंतिम संस्कार करण्यात आले. तिथे त्याने आईवडिलांचे मृतदेह जाळलेले पाहिले. त्यामुळे त्याचे मन अस्वस्थ झाले की अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊ लागले. तो घरी परत आला आणि त्याने आपल्या आईवडिलांच्या घराकडे आणि मालमत्तेकडे पाहिले, ज्याच्यासाठी त्याचे वडील नेहमीच लढले. आज काय उरले आहे? ज्यांनी त्याची काळजी घेतली, ज्यांनी त्यासाठी संघर्ष केला, ते हे जग सोडून गेले. त्याच्या वडिलांनी जे काही कमावले ते इथेच सोडून गेले. एक दिवसापूर्वीपर्यंत त्याचे वडील आपल्या मालमत्तेसाठी कोणाशी तरी भांडत असत. आज त्यांनी स्वतः हे जग सोडले. अशा अनेक विचारांच्या वावटळीत त्याचे मन होते. त्याला आतून एकटेपणा आणि भीती वाटू लागली होती. त्याला वाटत होते की काहीतरी नक्कीच आहे, पण तो समजू शकला नाही. आणि पुन्हा तो गुरूंकडे गेला. त्यांना पाहून गुरु म्हणाले, आयुष्यात काही दुःख आहे का? सबल म्हणाला, नाही, आयुष्यात दुःख नाही, सर्व काही ठीक चालले आहे. पण आज माझ्या आईवडिलांचे निधन झाले आहे. या घटनेने मला खूप दुःख झाले आहे आणि मी त्रस्त झालो आहे. गुरुजी म्हणाले, यात दुःखी होण्यात काय अर्थ आहे? प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे. कोणीही जगलेलं नाही आणि कधीही जगणार नाही. एक दिवस तुलाही मरायचे आहे. कदाचित उद्या तुम्हीही मराल किंवा तुम्ही आजही मरू शकता. सबल म्हणाला, काय म्हणताय गुरु? मी पण मरेन, पण मी अजून लहान आहे. गुरु म्हणाले की मृत्यू फक्त इतरांना येतो किंवा फक्त मोठ्यांना येतो, या भ्रमात सर्वजण जगत आहेत. पण आजही काही वेळा तरुण आणि म्हातारे मृत होतात, मुलं मरतात. मृत्यूचा वयाशी काही संबंध नाही, त्याचा प्रत्येकावर परिणाम होतो. गुरूंचे शब्द सबलच्या मनात घर करून गेले आणि तो शांतपणे निघून गेला. पण त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते. त्याला रिकामे वाटले नाही. तो दिवसभर स्वतःचाच विचार करत राहिला. तो जगात का आला आहे? फक्त खाणे हेच जीवनाचे ध्येय आहे? यायचं आणि मरून जायचं असं का? असे अनेक प्रश्न सतत त्याच्या मनात निर्माण होत होते. पण त्याला त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हते. त्याचे दुःख दिवसेंदिवस वाढतच होते. तर काही दिवसांनी तो पुन्हा गुरुजींकडे आला आणि म्हणाला, हे स्वामी, मी खूप दुःखी आहे, कारण मी कोण आहे आणि मी या जगात का आलो हे मला कळत नाही. हे ऐकून गुरुजी हसले आणि म्हणाले, आज तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खरे दुःख निर्माण झाले आहे. हे खरोखरच दुःख म्हणण्यास पात्र आहे. आपण कोण आहोत, का आलो आहोत, काय करावे हे कळत नाही.
सबलने त्याच्या गुरूंना त्याची दुर्दशा दूर करण्यास सांगितले. गुरु म्हणाले की आपण सर्व मानव आहोत, आपण आयुष्यभर गोळा करत राहतो. गुरु म्हणाले की प्रत्येक माणूस आयुष्यभर संपत्ती, आदर, कुटुंब, प्रतिष्ठा, मित्र, शत्रू, संपत्ती इत्यादी जमा करतो. गुरूंनी त्याला विचारले, जमा केलेल्या वस्तूंमधून आपण काही सोबत घेऊ जाऊ शकतो का? सबल म्हणाला, कोणीही माणूस सोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही, तो फक्त एकटाच जातो. माझ्या आईवडिलांनीही काही सोबत नेले नाही, त्यांनी सर्व काही संपत्ती, वैभव सर्व काही इथेच सोडून गेले. गुरु म्हणाले, आता माझा मुद्दा काळजीपूर्वक ऐक. या जगात आपण जे संकलन करायचे आहे ते आपण करत नाही. गोष्टी आपल्या समोर असतात, पण आपण त्या पाहण्याचा प्रयत्न करत नाही. या जगात आपल्याला जे कमवायचे आहे ते आपण स्वतःच गोळा करायचे. आपण स्वतःला गोळा करायला हवं, म्हणजे आपण मरताना आपण एकत्र येऊ शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो. आपण आतून विभागलेलो आहोत. आपण प्रेम, द्वेष, राग, मत्सर यात विभागलो आहोत. आपण क्रोध, पैसा, पद, प्रतिष्ठा, आदर, ओळख, धर्म, जात अशा हजारो गोष्टी आणि इच्छा यात विभागलो आहोत. आयुष्य तुकड्या तुकड्यांमध्ये जगत आहोत. या विभाजनामुळे आपली चेतना कधीच एक होऊ शकत नाही. आपली चेतना शक्ती विखुरलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे वळायला आणि स्वतःमध्ये पाहण्यासाठी पुरेसा वेळही नाही, पुरेशी ऊर्जा नाही. खरं तर संपत्ती, आदर आणि सुविधा लोक त्याला दुःख मानतात आणि जे आयुष्यभर दुःख म्हणत रडतात, उपाय शोधण्याचा प्रयत्न करत राहतात, पण त्यांना त्यांचे समाधान कधीच मिळणार नाही. कारण लोक ज्याला दुःख म्हणतात ते खरे दुःख नसून ती फक्त माणसाची इच्छा असते आणि त्यांची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे माणसाला त्यांच्या प्रश्नांचे समाधान कधीच मिळत नाही. तर या सगळ्याच्या पलीकडे जर तुम्हाला तुमच्या दुःखाचे अंतिम समाधान हवे असेल तर आधी स्वतःला गोळा करा, स्वतःला ओळखा. या जगातून तुमची ऊर्जा काढून घ्या आणि गोळा करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. मृत्यूपूर्वी स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. विखरून जाऊ नका. तेव्हा सबल म्हणाला, गुरुजी, आपण हे जग सोडून जावे का? आपण आपल्या सर्व इच्छा मारून टाकाव्यात? कोणावर प्रेम करू नये? पैसा गोळा करू नये? आदराची आशा सोडली पाहिजे का? शिक्षक म्हणाले की अशा विखुरलेल्या माणसांतून भावना आणि इच्छा बाहेर पडतात, जसे डोंगरावरून पडणारा दगड, ज्यावर पाहायला अस्वस्थ होण्यापासून काहीतरी गमावण्याशिवाय डोंगराचे नियंत्रण नसते. त्याचप्रमाणे विखुरलेल्या माणसाच्या इच्छा अनियंत्रित आणि वेदनादायक असतात. त्यांचे अनियंत्रित मन इच्छा आणि कल्पनेत जात राहते आणि ते दुखावते. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन गोळा करते तेव्हा ते जे काही करते ते त्यांच्या नियंत्रणात असते. मग त्याच्या इच्छेतून इच्छा निर्माण होतात. यावर सबल म्हणाला की तुम्ही माझी खरी अडचण सोडवली आहे. धन्यवाद. आत्तापासून मी स्वतःला गोळा करण्याचा, स्वतःला कोरण्याचा प्रयत्न करेन. गुरुजी म्हणाले की मानवी शरीरात भरपूर ऊर्जा आणि शक्ती आहे, परंतु ती निरुपयोगी गोष्टींमध्ये विभागलेली आहे, निरुपयोगी गोष्टींमध्ये गुंतलेली आहे. हे एका अतिशय शक्तिशाली यंत्रासारखे आहे. ते लहान मुलाच्या हातात दिले जात आहे आणि ते काहीही विचार न करता कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्याची शक्ती वाया घालवत आहे. म्हणून तुमची जाणीव या शक्तींवरती केंद्रित करा आणि ती गोळा करा. सबलला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्याने गुरूंचे आभार मानले आणि शांततेत तो तेथून निघून गेला. याचप्रमाणे तुमची ही प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत. फक्त विश्वास आणि तुमच्या योग्य वेळेची वाट पाहणं हे गरजेचं आहे आणि आपलं कर्म कार्य करत राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.